दलित व आदिवासी उद्धार शिक्षण प्रसारक मंडळाची बेकायदेशीर संचालक मंडळ बरखास्त. सहाय्यक धर्मदाय आयुक्त यवतमाळ यांचा स्पष्ट आदेश. चंद्रशेखर दादाराव मडावी यांना कोणताही अधिकार नाही. पत्रकार परिषदेस संस्थेच्या सहसचिव सौ जनाबाई बाबाराव राठोड यांनी दिली माहिती. यवतमाळ. दलित व आदिवासी उद्धार शिक्षण प्रसारक मंडळ, मादनी, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ या संस्थेच्या कारभारासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक धर्मदाय आयुक्त यवतमाळ यांनी संस्थेचे जुने संचालक मंडळ पूर्णतः बरखास्त करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. या आदेशानुसार चंद्रशेखर दादाराव मडावी व त्यांच्या सहकाऱ्यांना संस्थेवर कोणताही कायदेशीर, प्रशासकीय अथवा आर्थिक अधिकार राहिलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून संस्थेच्या कारभाराविरोधात सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात विविध तक्रारी व प्रकरणे प्रलंबित होती. संस्थेच्या संचालक मंडळाने महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील कलम 41D अंतर्गत दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून बेकायदेशीर व मनमानी कारभार सुरू ठेवल्याचा आरोप होता. विशेषतः चंद्रशेखर दादाराव मडावी हे स्वतःला संस्थेचे अध्यक्ष व संचालक समजून संस्थेचा गैरवापर करत असल्याचे गंभीर आरोप समोर आले होते. या अनुषंगाने संस्थेच्या सहसचिव सौ जनाबाई बाबाराव राठोड यांनी दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी सहाय्यक धर्मदाय आयुक्त यवतमाळ यांच्याकडे कलम 41D अन्वये अर्ज सादर करून जुने संचालक मंडळ बरखास्त करून नवीन संचालक मंडळाची परिशिष्ट 1 वर नोंद घेण्याची मागणी केली होती. सदर अर्जावर सविस्तर सुनावणी करून सहाय्यक धर्मदाय आयुक्त यवतमाळ यांनी दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी जुने संचालक मंडळ पूर्णतः बरखास्त करण्याचे आदेश पारित केले. तसेच नवीन संचालक मंडळाची परिशिष्ट 1 नोंदणी करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या आदेशानुसार चंद्रशेखर दादाराव मडावी व जुन्या संचालक मंडळाचा संस्थेच्या नावाने कोणताही व्यवहार करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सर्व नागरिक, संस्था, अधिकारी व दात्यांना सूचित करण्यात आले आहे की चंद्रशेखर दादाराव मडावी यांच्यासोबत संस्थेच्या नावाने कोणताही आर्थिक व्यवहार, करार, देणगी किंवा इतर कोणताही व्यवहार करू नये. अशा प्रकारच्या व्यवहारास संस्थेची कोणतीही मान्यता राहणार नाही. दरम्यान चंद्रशेखर दादाराव मडावी यांच्यावर संस्थेमध्ये आर्थिक गैरव्यवहार, विजेची चोरी, बेकायदेशीररित्या अध्यक्षपद भूषवणे तसेच विविध न्यायालयीन गुन्हे दाखल असल्याचे मुद्देही समोर आले आहेत. या सर्व बाबींची दखल घेत अप्पर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पांढर कवडा यांना आवश्यक चौकशीचे निर्देश दिले असल्याची माहिती देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात बुधवार दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस सौ जनाबाई बाबाराव राठोड, धनराज बाबाराव राठोड, स्वप्नील विठ्ठलराव निकुरे, देवयानी स्वप्नील निकुरे व नीलिमा बाबाराव राठोड उपस्थित होते.